नमस्कार मित्रांनो, आज आपण आले शिरपूर मध्ये. हे इथं खंडेराव महाराजांचं मंदिर आहे. ते आपण दर्शन घेऊ आणि त्याचा व्ह्यू उतारू की लोकांना सर्वांना माहिती पडेल. बघा, चौक आहे. इथं एक चौक आहे. एकलव्य देवाचं पुतळा पण येतं. तर या चौकामध्येच खंडेराव महाराजांचं मंदिर आहे. बाजूमध्ये गार्डन पण इथं. आपण मंदिराच्या महाराजाला पण 2 शब्द विचारू मंदिराविषयी आणि आपण पूर्ण मुलाखत घेऊ. चला या इकडे. ते बघा, आता आपण मंदिरात जातोय. आपण इकडे मंदिरामध्ये जातोय. हे मंदिर आहे देवाचं, खंडोबा देवस्थान आहे. हे बघा, बाहेरून पण एकदम छान दर्शन होतं देवाचं. समोरच मूर्ती. जत्रेच्या वेळेला इथं फारच गर्दी असते आणि शिरपूरच्या लोकांच्या भावना या मंदिराविषयी फार जोडल्या आहेत. फार लोक मानतात आणि इथं दर्शनाला येतात. तर आज आपण खंडेराव महाराजाविषयी, इथले जे महाराज आहेत त्यांची पण मुलाखत घेऊ आणि आपल्याला सर्व जाणकारी इथं भेटेलच. महाराज आपल्याला काय सांगतायत ते आपल्याला ऐकायचे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. हे बघा, इथं लहानसं मंदिर पण आहे बाजूला. फार छान, लोकांना व्यवस्थित बसायला जागा आहे. मोठं मंदिर आहे. सर्व देवाची कृपा आहे. आपण आधी मंदिराचे दर्शन पण घेऊ. हे बघा, या सर्व लोकांनी मंदिराला देणगी दिली, त्यांचे नाव पण इथं लिहिलेले. आपण मंदिराला फेरी पण मारू देत. बघा, मंदिराचा मागचा भाग आहे. आपण मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन पण घेऊ. आपण इथं पुजाऱ्याची परवानगी घेतली. त्यांनी पण पुष्कळ छान सपोर्ट केला आहे. बघा, मध्ये मंदिरामध्ये पुजारी पूजा करतायत. ते नंतर आपल्याला वेळ देणार आहेत आणि 2 शब्द मंदिराविषयी आपल्याला सर्व काढवणार आहेत. नमस्कार, जय खंडराय. तर मित्रो, आज आपण इथं मंदिरामध्ये आलोय. जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय, एक खंडेराव महाराजांचं मंदिर आहे चौकामध्ये. इथं बाजूला एकलव्य चौक आहे आणि इथं बघा, इथं समोर देवाची मूर्ती आहे. आपण शांततेने आधी दर्शन घेऊ. तर हे महाराज आहेत, हे आपल्याला मंदिराविषयी 2 शब्द सांगतील. ते आपल्याला ऐकायचंय आणि आपल्याला या मंदिराविषयी पूर्ण माहिती आपल्याला भेटेल.
तर आता आपण महाराजांना काही प्रश्न विचारू तर ते आपल्याला सर्व माहिती देते. नमस्कार महाराज. नमस्कार. आज महाराज मला विचारायचं आहे, हे मंदिर किती जुनं आहे? हे मंदिर जवळपास 250 ते 350 वर्ष या मंदिराच्या बांधकामाच्या जीर्णोद्धाराला झालेले आहेत. आणि ही जी लहान मूर्ती आहे, ही लहान मूर्ती आधी झाडाजवळ होती. तर ते झाडाला ऍटलिस्ट तिथं 2 पिढ्या असतील आमच्या. तर नियर अबाउट 400 वर्षाचा हा इतिहास आहे. 400-450 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त. पण ते झाडाला जी आयु आहे ती 450 वर्षाच्या आसपास आहे, 400च्या जवळपास. तर मग तिथे आधी सेवा व्हायची. मग ती सेवा आमच्या वंशातले जे काळूबाबा होते, ते काळूबाबा सेवा करत असताना म्हणजे बरेच वय झाल्यानंतर अपत्य होत नव्हतं, पण सेवा अविरत चालूच होती घराण्याची. तर मग सेवा करत असताना त्यांनी नवस मांडला होता की माझं वंशज आणि अपत्य जर वाढलं आणि आलं तर मी माझं शिर देईन, म्हणजे शिर कमल देईन, असं त्यांनी नवस मांडला होता. तर योगायोगाने काही दिवस गेल्यानंतर मुलबाळ झाले, वंशज वाढला आणि परत त्या नवसाची आठवण भगवंतानी करून दिली. तर मग त्याची जी नियोजित जागा होती नदीच्या काठाजवळची, तिथं शिर देण्यात आले. तर ते शिर भंडारा निघाला त्याच्यात. तर आपल्या या ग्रामदैवत जे आहे धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूर तालुक्याचं, तर ओरिजिनल नाव आहे मायापूर. मायापूर हे ग्राम म्हणजे त्यावेळेस ग्रामीण भाग होता, म्हणजे खेळगाव होता. तर खेळगावाचं नाव होतं मायापूर. तर ते मायापूरचं नाव जेव्हा हे शिर दिल्यानंतर परत जुळलं, त्या दिवसापासून शिरीपूर नाव असं पडलंय. मग ते उच्चारण करता करता शिरपूर असं झालेलं आहे. मग त्यानंतर आमच्या वंशातली सेवा ही आख्यायिका जेव्हा त्यावेळेस पेशवाईची राजवट होती ऑल ओव्हर भारतात, अखंड भारत होतं त्यावेळेस. तर मग त्यावेळेस ही आख्यायिका जेव्हा अहिल्याबाई होळकरांपर्यंत गेली, त्यावेळेस पातळेश्वराचं मंदिरचं बहुतेक बांधकाम झालं असेल, विहिरीचे काम झालं असेल त्यावेळेस. तर मग त्यांनी इथला जीर्णोद्धार केला होता. इथला जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधलंय. तर हे मंदिर जवळपास जेव्हा बांधलं तर तो पिरियड हे जवळपास पेशवे आणि ब्रिटिशकालीन मध्यकालीन पिरियड आहे. तर त्यावेळेस बराचसा पण अपूर्ण पण राहिलेला आहे मंदिर बांधत असताना. तुम्ही जर वर पाहिलं तर डिझाईन अपूर्ण आहे. हे बघा, डिझाईन अपूर्ण आहे. आणि आफ्टर देन ज्या मूर्त्या आहेत वरच्या, त्याही अपूर्ण सोडलेली, ती मूर्ती अपूर्ण आहे. म्हणजे त्यावेळेस पेशवाई एक्झिट होऊन ब्रिटिश काल लागला होता, म्हणजे ब्रिटिशांचे राज्य आले होते. पण जी सेवा करून घ्यायची होती भगवंताला, अशी काही पूर्ण भारतात मंदिर आहेत की ते आजही भगवंताच्या इच्छेनुसार ती सेवा अविरत चालू ठेवतात, किती संकट आली तरी सुद्धा. तर मग आमची जवळपास आता ही 7वी पिढी त्याच वंशातले. आमचे जे आजोबा होते दौलत रामा मोरे, हे आमचे आजोबा, त्यावेळेस या मंदिरात ह्या जुन्या मूर्त्या होत्या, ही लहान मूर्ती आणि बाणे मातेची. पण ही जेव्हा मूर्ती आमच्या आजोबाच्या पिरियडची आलेली, ही जी मोठी मूर्ती आहे ही राजस्थान आणली होती आणि अखंड खळकात आहे, संगमनेरी खळकात, आणि ती स्थापित केली गेली विधिवत. आणि त्यानंतर मग आता वंश परंपरागत सेवा अविरत चालली. मग त्यानंतर काही दिवसांनी बाहेरचा जीर्णोद्धार आमचे आमदार साहेब अमरीशभाई पटेल यांनी केलं. तिथेही सहकार्य लाभलं पूर्ण जनतेचं. पण ओव्हरऑल जर इतिहास जर पाहिला तर मायापूर म्हणजे शिरपूरचा इतिहास असा आहे की पूर्ण जे ग्रामीण भाग आहे, हा जो तालुका आहे, हा भक्तिमय लोकांचं वातावरण आहे. म्हणजे तो आदिवासी असो, शाहू समाज असो या कुठलाही समाज असो, तो सगळ्या प्रकाराने भक्तिमय आहे. म्हणूनच इथे सगळी सुख संपदा म्हणतो आपण, म्हणजे पाणी भरपूर आहे, बागायती जमीन आहे, सगळ्यांना सुख संपदा आहे, शांतता लाभते. तर भक्तीचं वातावरण आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझे. बघा मित्रांनो, आज आपल्याला महाराजांनी फार छान माहिती दिली आणि आपल्याला हे माहित पडलं की शिरपूर गावाचे जे नाव आहे ते कोणत्या गोष्टीवरून पडलंय आणि कोणत्या गोष्टीवरून प्रख्यात झालंय. जसं मग महाराजांनी सांगितलं की शिरछेद झाला आणि शिरछेद झाल्यामुळं त्या गावाचे नाव शिरपूर पडले. हे आपल्याला आज एक नवीन माहिती आपल्याला मिळाली. फार छान आहे. या महाराजांचा इतिहास आहे की आधी यांच्या पिढ्यानपिढ्या हे मंदिर सांभाळतायत आणि मंदिराची सेवा वगैरे करतायत. त्यांनी सर्व आपल्याला सांगितलंय की हे ब्रिटिश कालीनचं मंदिर आहे. आधीपासून ब्रिटिश काळ म्हणा किंवा जे स्वातंत्र्याच्या आधीचा काळ म्हणा,
त्या काळामध्ये या मंदिराची सेवा यांचे जे आधीचे जे पूर्वज म्हणतायत ते पूर्वजांनी करत आले आणि ते पिढ्यानपिढ्या हे महाराज पुढे चालवत आहेत. तर फार छान गोष्ट आज आपल्याला या मंदिराविषयी माहिती आपल्याला मिळाली. फार छान गोष्ट आहे. जसं महाराजांनी सांगितलं की या मंदिराचं काम चालू होतं आणि अर्धवट काम थोडं बाकी राहिलेलं आहे. ते तुम्ही बघतायत की बघा इकडे एक बाजूला मूर्ती आहेत आणि इकडं जे तिकडे जर बघितलं आपण आजूबाजूला मूर्त्या नाही आहेत. तर हे बघा जरा इकडे दाखवा जरा. ते देवी देवतांसाठीच करणार. तर ते मंदिराचं काम पण सगळे अष्टकोनी मंदिर आहेत पाहायला बाकी आहे आणि ते काम पण पूर्ण होणार आहे. आणि इथले जे जसं महाराजांनी सांगितलं अमरीशभाई पटेल ना, येस येस बाहेरचा जो सभा मंडप आहे ना आमचा त्याचा जीर्णोद्धार केला. यांनी जीर्णोद्धार केला मंदिराचा आणि फारच सपोर्ट त्यांच्याकडून या मंदिराला भेटतोय. तर हे फार चांगली गोष्ट आहे की लोकनेते पण या मंदिराला पूर्णपणे सपोर्ट करताय, पूर्ण गाव सपोर्ट करतंय. तर हे फार छान आहे की इथं सर्व मिळून मिसळून राहतात आणि कार्य मंदिराचे पूर्ण करतायत. तर आज आम्हाला महाराजाला भेटून आम्हाला फार आनंद झाला. या मंदिराविषयी सर्व आपल्याला माहिती भेटली आणि आपल्या मित्रांना पण सर्वांना हे माहीत पडलंच. आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि लोकांना पण पाठवा की सर्वांना माहिती पडेल या मंदिराविषयी इतिहास काय आहे. एवढं बोलून मी महाराजांची आज्ञा घेतो.